नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपण जरी फॉर्म भरलेला होता आणि तो फॉर्म आपला मंजूरसुद्धा झालेला आहे, पण आणखी तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील तर आपल्याला एक काम करायचं आहे। ते काय काम करावं लागणार आहे तेव्हाच तुमच्या खात्यावरती पैसे येतील। तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्याच्या नंतर NPCI वेबसाईट सर्च करायची आहे। सर्च केल्याच्या नंतर सर्वात आधी तुम्हाला एक वेबसाईट दिसत आहे NPCI, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर याचं इंटरफेस तुमच्या पुढे ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला कंझ्युमर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। कंझ्युमर ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर भारत सीडिंग आधार इनेबल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आणखी एक पेज तुमच्या पुढे ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे वरती रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या ठिकाणी क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आपल्याला हे काय करावं लागणार आहे, आपला आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे आणि या योजनेचे जे काही पैसे आहे DDP मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर आपण आता DDP मार्फत तुमचं अकाउंट कोणतं आधारला लिंक आहे ते तुम्हाला इथं दिसणार आहे। तर मित्रांनो, इथं आल्याच्या नंतर तुम्हाला गेट आधार मॅपिंग स्टेटस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथं तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। हे टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला चेक स्टेटस या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला एक OTP, तुमच्या आधारशी मोबाईल नंबर जो लिंक आहे त्यावर तुम्हाला एक OTP येईल। OTP आल्यानंतर इंटर युअर OTP या ठिकाणी तो OTP टाकून घ्या आणि सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपला आधार DDP मार्फत तुमचा आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे का नाही तुम्हाला लगेच कळणार आहे। तर मित्रांनो, हे आहे आपला एक पर्याय। तर मित्रांनो, त्यानंतर आणखी एक पर्याय आहे, तुमच्या बँकेमध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही ते सुद्धा तुम्ही एक मिस कॉल देऊन तिथे तुम्ही चेक करू शकता। तर मित्रांनो, त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला देत आहे, तुम्ही हा स्क्रीनशॉट बघू शकता। आपली यापैकी कोणती बँक आहे ते चेक करा आणि त्या बँकेसमोर आपलं एक मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवर रजिस्टर नंबरवरून कॉल करा। तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा आहे ते लगेच तुम्हाला कळणार आहे। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।